झोपले काय हो? हो झोपलो होतो. बोला ना. बरं बरं बरं. मी बोलायलो इरापूरहून. हो हो बोला तिथे आता बोललो तुम्हाला. बोलले हो, पण साहेब हे असं काहून केलं हो तुम्ही? काय केलं? हे आपल्या उद्धव साहेबाच्या सैन्यातून तिकडं काहून गेले? करावं लागते खाऊ बुवा, आता काय करतो खाऊ सोयला घेऊन पाहिजे तर काय खाऊ. नाही हो, असं नाही. तुमच्यासाठी राव गावोगाव हिंडलो आम्ही, बेजार झालो. हो ना हो ना. मशालीचा प्रचार करू करू बेजार झालो साहेब. आणि तुम्ही असं काहून? 100 माणसं असली तर 100ला 100 पुण्यात कोणाच 100ला 100 नाव असतात. नाही साहेब, पण मतदान हो तुम्हाला. एवढं काय सोपं थोडीच होतं गोष्ट करायला. नाही हो, मशालीसाठी आम्ही परेशान झालो ना साहेब. आता काय तुम्ही असं केलं राव? तुम्ही परेशान झाले, आम्ही बी परेशान झालो. तेच चालू आहे का? आम्ही तरी काय हे होतं का सगळं? आम्ही नाही पण साहेब, तुम्ही नाही हो, हे बरोबर नाही केलं. तुम्ही निवडून येत ना हो पुन्हा. ठीक आहे साहेब, राहू दे. 12 वाजेला समोर नाही हो, पण तुम्ही निवडून येत ना हो साहेब. हॅलो, बरोबर ठीक आहे. 100% तुम्हाला सांगायला तुम्ही निवडून येतात ना साहेब. बरोबर ठीक आहे ठीक आहे. हो. धन्यवाद. ओके. प्रश्न माझे एकच आहेत, ते आमचे खासदार आहेत लोकसभेचे. त्यांना प्रश्न मांडायचा माझा अधिकार आहे. मी त्याला मतदान केलेलं आहे. मी त्यांच्यासाठी फिरलो रात्रंदिवस. मी फिरलो, माझ्या गावातले लोकही फिरले, सर्कलमधले लोक फिरले, तालुक्यातले लोक फिरले. अहो त्याला सगळ्यात जास्त आमच्या तालुक्यात मतदान पडलं. आणि त्यांना असं गद्दारी केली. आता गद्दारी केली तर केली, त्यानं म्हणते निधीसाठी केली, याच्यासाठी केली. सगळ्याला ओळखून पडायला तुम्ही कशासाठी केलं हे? ते सगळ्याला ओळखून आहे ना. 50 खोके एकदम ओके. सांगणं काय आता याचं हेच आहे ना आमचं. सांग दुसऱ्या पक्षात गेल्यावर आम्ही कोणत्या निष्ठावंतानं म्हणावं की ते आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहे म्हणून? आम्ही फक्त एकच म्हणणार, आम्ही उद्धव साहेब, माननीय बाळासाहेबांचे कार्यकर्ते, त्याच्यानंतर उद्धव साहेबाचे शिवसैनिक, एवढंच म्हणणार आम्ही. त्यांचेच अशी म्हणणं आहे. किंवा यानं सरळ राजीनामा द्यावा. आणि याला राजीनामा जरी दिला आणि याने 29ला जरी उभे राहिले आणि आता जरी उभे राहिले, ते निवडून येणार नाहीत. हे कुठंच निवडून येत नाही. याच्या मागं कोणीच नाही. काय निवडून येणार आहे ते? हे फक्त पैशासाठी गेलेले, ते विकलेले. ते कार्यालयातून संपर्क काय करता? मलाच उलट्या लोकांच्या धमक्या यायला. मला सकाळी 2 कॉल आले होते, व्हॉट्सअप कॉल होते. व्हॉट्सअपला मेसेज आलेले आहेत. मी सगळे दाखवतो. ज्यावेळेस मला उघड करायचं आहे का त्यावेळेस मी दाखवतो. आता मला माहीत नाही त्याला माहीत आहे की नाही त्यांच्या ते जवळचे बागडे कार्यकर्ते आहेत त्यांचे कोणते. त्यांनी मला संपर्क केला, मला धमकी द्यायला की मला म्हणले तू असं कशामुळं बोलला, तुला दाखवतो, तू ये. मी ते ज्यांना सांगायचं आहे वरिष्ठांना, मी माझ्या पक्षातल्या लोकांना मी सांगितलं. माझ्या पक्षातलं म्हणजे मी शिवसैनिक आहे ना, मी सांगणार कोणाला आहे? तक्रार दाखल करतो ना. आता उद्याच्याला मी करणार आहे तक्रार दाखल की बाबा हे मला असे लोक धमक्या द्यायले. मी काय त्यांना व्यक्तिगत बोललेलं नाही. मी काय त्यांना हे बोललं, फक्त एवढंच बोललं मी त्याला मतदान केलं. मी त्या हिशोबानं मी त्याला बोललेलं आहे. आणि मी बोलत राहणार, शेवटपर्यंत बोलत राहणार.